10 किलो चांदी आणि 5 किलो सोनं, 2 करोड रुपये हुंडा आणि अमाप संपत्ती देऊन सनी मुलीचं लग्न करणाऱ्या बापांनी आतापर्यंत मुली मेलेल्याच बघितलेल्या आहेत. कोणी फाशी घेतली, कोणी जळून मेलं, कोणी विष प्राशन करून मेलं. मग बरे ते घरातल्यांनी मारो किंवा त्यांना तशी परिस्थिती निर्माण करून त्यांनी प्रवृत्त करणं आत्महत्येला हा पण एक गुन्हाच आहे. तर याला जबाबदार कोण? तर घरातीलच माणसं असतात त्रास देणारे. ननंद असती, दीर असती, नवरा असतो, सासू सासरे असतात. आतापर्यंत हेच पुढं आलं. मग श्रीमंत जावाई पाहिजे कशाला? जर तुमच्याकडे असे 20-20, 30-30 किलोचे दागिने आहेत, सोनं आहे, चांदी आहे, करोडो रुपये आहेत, तर श्रीमंत जावाई न बघता एखादा गरीब मुलगा बघा आणि त्याला एखादा उद्योग धंद्याला लावून द्या आणि तिथं आपली मुलगी द्या आणि आनंदाने नांदतानी बघा. आणि आतापर्यंत आपण बघितलंय वैष्णवी हगवण्याचं काय झालं. किती करोड हुंडा द्याला, किती करोडची गाडी दिली, किती किलो सोनं दिलं, चांदी दिलं, शेवटी काय झालं? मुलगी गेली जीवांशी. आणि आताच आमच्या बीड शहराची घटना आहे. डॉक्टर मुलगी असताना नवऱ्याचं अफेअर पकडलं म्हणून तिने आत्महत्या केली असं दाखवलं, पण तसं काही नसतं. घरच्यांनीच तिला मारून टाकलं हीच बातमी आहे. आणि कुठल्याही स्त्रीला स्वतः मरावं वाटत नाही. अशा बायका स्वतःच्या भावजायांना पण मारून टाकतात, सुनाला मारून टाकतात, जेल भोगून येतात आणि दुसऱ्यांना पण त्रास देणारे असतात. तर अशा लोकांना खरं तर वाळीत टाकलं पाहिजे समाजानं, कारण समाजाला सुद्धा त्या घातक आहेत. वर्ष 6 महिने जेल भोगून आलेले लोक हे कट्टर कैदी तिथून धीट मनाचे बनून आलेले असते. त्यांच्यापासून इतरांना पण धोकाच असतो की. म्हणून मुलगी देताना व्यवस्थित विचार करावा. आपली मुलगी देताना आपण घरानं नाही तर चांगला संस्कारी मुलगा, निर्व्यसनी मुलगा बघावात आणि त्या घरामध्ये आपली मुलगी द्यावी, एवढंच एक माझं सांगणं आहे. कारण आपल्या मुलीनी आनंदात नांदावं असं ज्या लोकांना वाटत असन त्यांनी श्रीमंती न बघता संस्कार बघावे, निर्व्यसनी मुलगा बघावं, त्याचे म्हणजे त्याचं घरानं कसं आहे ते बघावं, वागणं बघावं, 4 चौघात विचारपूस करून मग आपली मुलगी द्यावी. यात काही चुकलं असन, कोणाचं मन दुखवलं असन त्याबद्दल मी सॉरी म्हणते. कारण प्रत्येकाला माझ्या व्हिडिओचा राग येतो, कारण त्यांना वाटतं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, पण त्यांच्यासाठी नसतो हा. कारण चालू घडामोडीमध्ये असणाऱ्या गोष्टीवरच मी व्हिडिओ काढते, पण तुमची बुद्धी, तुमचे विचार तुम्ही त्यात मिक्स होतात याला मी जबाबदार नाहीये.